आपल्या सोबत आहेत बच्चू कडूजी. बच्चू भाऊ, काय सांगणार? विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. प्रहारनं काय निर्णय घेतला अद्याप सांग. नाही, विधानसभेचं आम्ही आता 9 ऑगस्टला आमचं संभाजीनगरला एक मोठा मोर्चाचं आयोजन आहे आणि 9 ऑगस्टनंतर मग आम्ही समोर निर्णय घेऊ. एक प्लॅन बी म्हणून थर्ड फ्रंट तयार करण्याची काही तयारी आहे? थर्ड फ्रंट नाही, आमचा शेतकरी शेतमजुराचा फ्रंट राहील. थर्ड वगैरे नाही आहे. जे काही राहीन ते एकटं राहीन, अकेले रहेंगे. कोण कोण असणार याच्यामध्ये? या आता तेच 9 तारखेनंतरच आम्ही मूठ बांधणी करू. सध्या तर आम्ही आमची बांधणी करतोय. ती जागेची तयारी करते प्रहार महाराष्ट्र? सध्या 15 ते 20 तरी करतोय. 20पर्यंत वेळेवर येईल. तर बरेच चांगले नाव पण येत आहे. कुणाच्या विरोधात निवडू? महायुतीच्या की महाविकास आघाडीची का महायुतीसोबत लढणार? आम्ही शेतकरी शेतमजुराच्या बाजूने लढू. ते कोणाच्या विरोधात जाईन मला माहीत नाही. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. राष्ट्रीय ओबीसी महासंघ, बाकी इतर काही संघटना तुमच्यासोबत येण्यास तयार आहे? अजून कोणाशी बोलणं नाही झालं. धीरे धीरे आपण समोर जाऊ त्या पद्धतीने. अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस म्हटलं होतं की त्या ठिकाणी पराभव झाला तर लढणार नाही म्हणून विधानसभा. जय पवारांचं नाव त्यामुळे चर्चेत आहे. काय वाटतं? मला माहीत नाही, त्याची काही कल्पना नाही. शरद अजितदादा लढायला पाहिजे असं वाटतं की? लढायला पाहिजे. अजून वय थोडं झालं त्यांचं. काय बरं लढावं नाही? अजून अजितदादा सध्या मजबूत आहे, शारीरिक पण मानसिक पण. चलो. एक शेवटचा प्रश्न माझा. सर्वपक्षीय बैठकीसाठी बारामतीतून फोन गेला म्हणून विरोधक आले नाही असं म्हणतात. शरद पवारांकडे भुजबळांचा इशारा होता. मला माहीत नाही. मला वाटतं या सगळ्या संदर्भात भुजबळ साहेबांना काय शरद पवार साहेबांचा चांगला अभ्यास आहे. त्यांनी त्या पद्धतीनं वक्तव्य केलं असेल. तुम्हाला असं वाटतं की शरद पवारांनी फोन केला असावा? कोणाला? विरोधकांना काही जाऊ नका सर्वपक्षीय बैठकीत? नाही, बिलकुल नाही. कॅमेरामॅन सचिन सह गजानन माटे, TV9 मराठी ना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.